4.5 दशकं रंगभूमीची निष्ठावंतपणे सेवा करणारे रंगधर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली सूर्य पाहिलेला माणूस, शीतयुद्ध सदानंद, सत्यशोधक, समाज स्वास्थ्य, शब्दांची रोजनिशी, आडोस पडोस, आनंद ओरी आणि अशी कितीतरी नाटकं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा नाट्य महोत्सवांमध्ये सुद्धा सादर झाली आहेत. ते केवळ नाट्य दिग्दर्शक नव्हेत तर नाट्य लेखक आणि नाट्य अनुवादकही आहेत. नाटकवाल्याचे प्रयोग हे त्यांचं आत्मकथन सगळ्या रंगकर्मींसाठी मार्गदर्शक, उद्बोधक असं ठरलेलं आहे. नरेंद्र दाभोळकरांच्या विवेकी कार्याचं महत्त्व अधोरेखित करणारं रिंगण नाट्य, आरोग्यविषयक लोकशिक्षणासाठी आरोग्य संवाद आणि मानसरंग, शोषित पीडित अशा समाजघटकांना अभिनयाची संधी देऊन केलेले नाट्यप्रयोग असे अनेक चाकोरी बाहेरचे अभिनव उपक्रम अतुल पेठेंनी केले आहेत. पडदा बाजूला सारून जे नाटक सादर होतं त्याप्रमाणेच पडद्यावरच जो चित्रपट सादर होतो त्या क्षेत्रातही त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहर उमटवली आहे. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, बहिणाबाई चौधरी, अशोक केळकर यांच्या कार्यावरचे माहितीपट, कचरा कोंडी हा सफाई कामगारांच्या जीवनसंघर्षावरचा लघुपट, SEZ प्रिल्यूड टू एनार्ची हा माहितीपट असे अनेक चित्रप्रयोगही या नाटकवाल्या पेठ्यांनी केलेत. अनेक आकाशवाणी मालिकांचं आणि नादग्रंथांचं म्हणजे ऑडिओ बुक्सचं कामही त्यांनी केलं आहे. अतुलनीय नाट्यसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. तन्वीर नाट्यधर्मी, गोदा गौरव, महाराष्ट्र फाउंडेशनचे नाट्य योगदान आणि नाट्यकर्मी, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा डॉक्टर रवींद्र दामले पुरस्कार, कोलकात्याचा विष्णू बसू पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचे केना काळे आणि पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार असे कितीतरी. पण मला असं वाटतं म्हणजे इरावतीबाईंच्या परिपूर्तीला स्मरून मला असं वाटतं की गुणवान युवा अभिनेत्री पर्ण पेठेचे बाबा हा पुरस्कार त्यांना सर्वात आवडणारा असणार याची मला खात्री आहे. पर्ण ही अभिनवचीच माझी विद्यार्थिनी, त्यामुळे आज अतुल पेठे हे आपल्याशी संवाद साधतील ते मीना टीचरचे स्नेही, रंगधर्मी आणि अभिनवच्या पर्णचे पालक अशा तिहेरी नात्यांनी. अतुल पेठे. नमस्कार. संगीतामध्ये घराणी असतात. किराणा घराणं, अत्रवली घराणं, जयपूर घराणं. तसं जर आम्हाला कोणी विचारलं तुमचं घराणं कुठलं तर आम्ही अभिनवचं घराणं असं सांगतो. आमचं घराणं अभिनव घराणं. कारण पर्ण तर होतीच, पण संध्या ही आमची नातलग असल्यामुळे आणि रोहिणीची बहीण त्यांची मुलं अभिनवमध्ये, तर आमचं घराणं हे अभिनव घराणं आहे आणि ते अभिनव असण्यातच आम्हाला अभिमान आहे. खरं तर आणि मी पण अभिनव विद्यालय शाळेचा विद्यार्थी आहे, पण मराठी माध्यमातला आहे. खरं तर शाळेविषयी प्रेम वाटावं अशी परिस्थिती माझ्या वयात नव्हती. लहान वयात माझे पण आता मी जरी दिसत नसलो तरी 60च्या पुढचा आहे. शाळा म्हणली की पोटात गोळा आणि शिक्षक म्हणले की राक्षस. म्हणजे आमच्याकडे त्यावेळीचे, मी शाळेचं नाव नाही घेणार आधीच्या, कशाला बदनाम करा, तर शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण हेच कळायचं नाही. कारण इतक्या मारामाऱ्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्याच व्हायच्या. बडवून काढायचे धरून. एका शिक्षकांना तर आमच्याकडे पिठाची गिरणी म्हणायचे, कारण ते डोक्यापासून मारायला सुरुवात करायचे ते पायापर्यंत मारायचे, त्यामुळे पिठाची गिरणी म्हणायचे. अभिनव विद्यालय शाळेत मी ज्या क्षणी गेलो त्या क्षणी शिक्षण नावाचा प्रकार काही गोड असतो हे पहिल्यांदा कळलं. हे माईकला सुद्धा पसंत आहे बहुतेक माझं बोलणं, कारण इतकं गोड शिक्षक होते. पण थोडा माझा उशीर झाला, कारण मीनाताईंसारखी शिक्षिका आम्हाला भेटली असती तर आम्ही कुठे गेलो असतो असं म्हणण्याची संधी आज नक्की पकडता आली असती. आणि पर्णबिर्णाला शाळेला जाऊ नको, राग आहे घरी, प्रत्येक दिवस शाळेत जायचंय आणि शाळेची आवड आणि ते शिक्षिका, आई वडिलांपेक्षा तिला शिक्षिकाच जास्त प्रिय होत्या. हे जरा अजबच होतं. त्यामुळे शाळेविषयीचं प्रेम आणि ममत्व हे पहिल्यांदा आम्हाला खरोखर बघायला मिळालं. सर्वप्रथम हे पुस्तक आल्याबद्दल आमचे प्रकाशक मित्र रोहित आणि गायत्रीताई यांचे मनापासून आभार. कारण हे पुस्तक परत येण्याने आजचा जो ढासळलेला शिक्षण व्यवहार आहे
आजचा जो ढासळलेला शिक्षण व्यवहार आहे त्याच्यामध्ये हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर आपल्याकडे शिक्षणाच्या मध्ये खूप मोठी परंपरा आहे, म्हणजे होती, आता कठीणच आहे पण होती. अगदी ज्योतिबा सावित्रीबाईंचा उल्लेख जसा झाला तसं अगदी कोल्हापूरचे आमचे लीलाताई पाटील असतील, लता काटदरे म्हणून अतिशय महत्त्वाचे, त्यांची पण पुस्तकं आहेत, आनंददायी शिक्षण, आनंद मेवा आणि सृजन आनंद वगैरे. तर वेगवेगळे प्रयोग गेल्या 70-80च्या दशकामध्ये झालेले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आनंददायी शिक्षण म्हणजे पु ल देशपांड्यांचं बिगरी ते मॅट्रिक आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि एक शिक्षक सगळ्या यांना शिकवतो, वेगवेगळ्या वर्गांना. हे अतिशय मजेदार गोष्ट आपण त्याच्यात ऐकलेली आहे. तर शिक्षण ही नावाची गोष्ट आनंददायी असते हे मीनाताई आणि त्यांच्या पिढीने आपल्याला शिकवलं आणि उमलती मुलं हे त्याचं फळ आहे. मीनाताईंचं आम्हाला जे वैशिष्ट्य वाटतं ते मी इथे सांगायचा प्रयत्न करणार, कारण मी एक कलाकार आहे, रंगकर्मी आहे. मी 2 प्रकारे त्यांची गोष्ट एक विचार करायचा प्रयत्न करतो, एक शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम आणि एक व्यक्ती म्हणून. शिक्षण क्षेत्रातल्या कामामध्ये मला असं वाटतं त्यांची बालक केंद्री शिक्षणाची जी संकल्पना होती, म्हणजे त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्यांना लहान मुलं इतकी आवडायची. हे इतकी महत्त्वाची क्वालिटी आहे की तुम्ही एखादा माणूस आर्किटेक्ट का होतो, एखाद्या माणसाला विचारलं तू बाबा नाटकात काय आहेस, तू गायक काय आहेस, तर आत्मा कुठेतरी ते वाटायला लागतं. ते ममत्व, ते कळकळ, ती आस्था ही त्या क्षेत्राविषयी असावी लागते. एखादा माणूस डॉक्टर का होतो, खूप पैसे मिळतात म्हणून नाही व्हायचं आहे, तर मला रुग्णांच्या प्रती एक कळकळ आहे म्हणून तो माणूस डॉक्टर होत असतो. तसं मुलांच्या प्रती प्रेम आहे, आस्था आहे म्हणून मीनाताई शिक्षक झालेल्या आपल्याला त्या पुस्तकातनं दिसतात. तर बालक केंद्री शिक्षण, आनंददायी शिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण, ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणतात. मूल्य आहे, शिक्षण हे एक मूल्य आहे, व्हॅल्यू आहे. काय शिकवणार आहोत आपण नेमकं काय समाजाला देणार आहोत. कारण नवीन छोटी मुलं, आपण असं नेहमी म्हणतो की पहिल्या 8-10 वर्षामध्ये जे संस्कार होतात तेच पुढे खरं तर आपल्याला आयुष्यभर पुरत असतात. या 8-10 वर्षामध्ये आपला जो दृष्टिकोन आहे, आणि त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी बौद्धिक विकास, मानसिक विकास असं आपल्याला सांगितलं आहे, फक्त शारीरिक विकास नाही. शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक आणि मानसिक विकास. विकासाची संकल्पना ही फक्त 4 पदरी रस्ते नसते, तर विकास म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी ही तुम्हाला त्या पुस्तकात दिसते. ही विकासाची संकल्पना मीनाताईंची त्या पुस्तकात आपल्याला ठायी आढळते. म्हणून मूल्याधिष्ठित शिक्षण महत्त्वाचं. सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं असं ते आंतरशाखीय शिक्षण, इंटरडिसिप्लिनरी. म्हणून मगाशी जो उल्लेख केला होता की मीनाताईंना अनेक क्षेत्रामध्ये रुची होती आणि ती त्यांनी शाळेमध्ये रुजवली होती. आता याच्यामध्ये त्यांचं घर, खरं तर मीनाताईंचं घर हे पुण्यातलं एक महत्त्वाचं घर होतं. आता अशी किती घरं पुण्यात राहिली, अशा किती व्यक्ती राहिल्या. कारण एक कुटुंब हे अख्खं त्या समाजाचं एक निदर्शक पॅरामीटर असतो, एक निदर्शक बिंदू असतो. भास्कर चंदावरकर यांचं प्रचंड योगदान हे रंगभूमीला, संगीताला आहे. आणि मला इथे छान वाटतं असं की भास्कर चंदावरकरांनी दिलेलं जे संगीत आहे, आणि महत्त्वाचं नाटक आहे घाशीराम कोतवाल, त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली होती. मी काम करायचो, 70-80 प्रयोग केले होते. 3 पैशाच्या तमाशात माधुरीताई पुरंदर आहे तिथे, तर कुठेतरी आम्ही पण त्यांच्यात गाणी वगैरे म्हणायचो. नक्षत्रांचे देणेसारखा कार्यक्रम होता. तुम्ही विचार करा, त्या नक्षत्रांचे देणे हा पहिला कार्यक्रम आहे की कवींचं इंटरप्रिटेशन करून, एखाद्या कवितेचे अर्थ लावून अख्खा कवेत घेणं आणि त्याचे अर्थ सांगणं. हे आपल्याकडे आता कवींवरचे कार्यक्रम जे होतात त्याची सुरुवात नक्षत्रांचे देणे हे चंदावरकर फॅमिलीनी केलेलं आहे आणि त्याच्यात मीनाताईंचं योगदान प्रचंड आहे. एक कुटुंब अख्खं, म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा अनेक वेळा मला अनुभव आलेला आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भास्कर चंदावरकर यांनी माझ्या सूर्य पाहिलेला माणूस नावाच्या नाटकाचं संगीत त्यांनी केलं होतं आणि रोहित हा माझ्या नाटकात होता. त्यामुळे आम्ही सगळे असे बांधले गेलेले आहोत कलेनी.
सगळ्यात धक्कादायक एक दिवस गोष्ट अशी घडली, आणि इथे आज माधुरी पुरंदरे आहे, त्याचाही मला आनंद वाटतो. एक दिवस त्यांचा मला फोन आला, मीनाताईंचा. ते म्हणले, अरे तुझं वेटिंग फॉर गोदो चालू आहे, आपण लहान मुलांना दाखवूयात का? मी म्हटलं, लहान मुलांना वेटिंग फॉर गोदो? सॅम्युअल बेकेटचं नाटक मोठ्या माणसांना कळत नाही. ते म्हणले, मोठ्या माणसांना कळत नाही ते बरोबरच आहे, कारण त्यांचं शिक्षण बरोबर नव्हतं. आपण लहानपणापासून शिकवलं पाहिजे. ॲब्सर्डिटी ही लहान मुलांना जेवढी कळते तेवढी मोठ्यांना कळत नाही, कारण पुढे बथ्थडपणा येत जातो. आणि एखाद्या आपण चित्र काढायला सांगतो, आणि ते मीनाताई नेहमी सांगायचे, आमच्या कार्यशाळेत सांगितलं होतं त्यांनी की चित्र काढा असं म्हटलं, तो मुलगा वडिलांचं असं काहीतरी त्रिकोण गोल काहीतरी काढतो, वडील चिडतात, ते म्हणतात हे काय चित्र काढलंस? असं नसतं, असा चेहरा काढायचा. आपण त्याला शिकवतो, आपण त्या मुलाच्या नजरेतून ते बाबा बघत नाहीत, त्या मुलाला ते बाबा म्हणजे त्रिकोण आणि चौकोन आणि एक काहीतरी उभी रेष दिसत असते. आपण त्याला प्रत्येक वेळा शिकवत असतो, झाड म्हणजे हिरवं आणि बुंदा म्हणजे त्याचा हा तपकिरी रंगाचा असतो. आपण त्या लहान मुलांना एका अर्थाने त्यांच्या विकासामध्ये, कल्पनाशक्तीमध्ये अडथळा आणतो, कारण तुमच्या संकल्पना, आपल्या संकल्पना वय वाढत जातं तसतशा बथ्थड होत जातात. विठ्ठल रामजी शिंदे असं म्हणायचे की आपल्याकडचं शिक्षण कशासाठी? तो नोकरी लागण्यासाठी. मुळात शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणं हा एक त्यातला महत्त्वाचा असतो. आणि मला असं वाटतं मीनाताईंचा संबंध जो दृष्टिकोन होता तो ज्ञान केंद्रीय होता. उत्सुकता असली पाहिजे, आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती उत्सुकता असली पाहिजे. वेटिंग फॉर गोदोचा प्रयोग आम्ही केला, शाळेत केला, आणि आमची तर धडधड होत होती, या मुलांना काय कळणार? तुम्हाला सांगतो, साधारण तो प्रयोग हा 2.5 ते 3 तास चालतो. त्या दिवशी आमचा प्रयोग 4 तास चालू होता. पण ती मुलं एवढी अप्रतिम दाद देत होती, त्यांच्या कदाचित जाणीव आणि नेणिवेमध्ये त्यांना सांगता नाही येणार, त्याचे अर्थ नाही सांगता येणार. पण मग मीनाताईंनी दुसऱ्या दिवशी काय केलं? त्यांना लिहायला नाही सांगितलं, त्यांना सांगितलं, जा आता तुम्ही जे नाटक बघितलं आवडलं. इंटरव्हल नंतर खरं तर त्यांनी प्रश्न विचारला, काय रे तुम्हाला बघायचंय का, काय जायचंय घरी? सगळी मुलं म्हणली हो बघायचे. आम्ही दोन अंक करायला लागले आम्हाला तिथे, आणि आम्ही केले, फार मजा आली. अभिनवची मुलं का हुशार आहेत याचा किस्सा त्या नाटकात आम्हाला कळला. त्या नाटकामध्ये एक शिव्या देण्याचा प्रसंग आहे. म्हणजे कंटाळा आलेले असतो त्या दोघांना, ते म्हणतात काहीतरी करायचं म्हणून शिव्या देऊयात, म्हणून एकमेकांना ते शिव्या देतात, काय तू गाढवेस, तू वैलेस, आलणं फालणं. सगळ्यात शेवटी जेव्हा ते फ्रेंचमध्ये नाटक होतं तेव्हा तो माणूस आर्किटेक्ट अशी शिवी देतो, आणि तो असं म्हणून तो एक जण पडतो. जेव्हा ते इंग्लंडमध्ये नाटक केलं गेलं तेव्हा तिथे अजून वेगळ्या प्रकारची शिवी दिली गेली. आम्हाला प्रश्न पडला, आता इथे शिवी काय द्यायची? आम्ही ॲक्शन सुरू केल्या, खोडरबर आहे, पुस्तक आहे, अशा शिव्या. सगळ्यात शेवटी तो म्हणतो, आता थांब मी एक भाला काढतो, आणि तो म्हणतो आता शेवटची शिवी. मुलं म्हणली शिक्षक, तो शिक्षक असं म्हणल्यानंतर मग तो व्लादिमीर पडतो वगैरे वगैरे. ही मुलांची दृष्टिकोन, त्यांना ॲब्सर्डिटी किती कळते हे मीनाताईंना कळलेलं होतं. आणि ॲब्सर्डिटी आयुष्यात असते, अमूर्तता असते, ही बघण्याची सवय ही अभिनव विद्यालयांनी त्या लोकांना लावली, म्हणून मला ती शाळा मोठी वाटते. शेवटचं आणि एक माझा आत्ताचा ताजा अनुभव असा की मॉल प्रॅक्टिस अँड शो नावाचं मी नाटक केलं. मीनाताई 3 वेळा प्रयोगाला आल्या, आम्हाला कळायचं नाही हे काय. आणि प्रत्येक वेळा 8 ते 10 माणसांना घेऊन यायच्या, शिक्षकांना घेऊन आल्या, घरातल्या लोकांना घेऊन आल्या. नाही म्हणले तुम्ही बघितलं पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्याशी चर्चा वगैरे. एक दिवशी त्यांना प्रयोगाला जरा तिकीट मिळत नव्हतं, तर बाहेर त्यांनी मुलाला सांगितलं, मी अतुलची मामी आहे, आम्हाला ते आत सोडा. त्या दिवसापासून मीनाताई या माझ्या मामी झालेल्या आहेत, त्या शिक्षक नाही आहेत. तर आमच्या घराण्याची ही मामी आम्हाला फार काय म्हणूया हृदय होती, आणि आम्हाला तिने शिकवलं, त्यांनी आम्हाला दृष्टिकोन दिल्या. आणि फक्त आमचंच नाही तर मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक पालकांचा त्यांनी दृष्टिकोन विकसित केला. आणि एकतर्फी संवाद म्हणजे शिक्षण नव्हे, दुतर्फी संवाद याला शिक्षण म्हणतात. बोलणं म्हणजे शिक्षण नव्हे, ऐकणं म्हणजे शिक्षण. तर मला असं वाटतं या दोन्ही मूल्य ही त्यांनी आमच्यात पुरेपूर आमच्या घरामध्ये त्यांनी आणली. मला खरोखर त्यांच्याविषयी इथे आदर व्यक्त करावासा वाटतो. मला ही संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.